काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। मात्र मुख्यमंत्री वारंवार उद्धव ठाकरेंवर टीका करत असताना पाहायला मिळतात। तर यावर उत्तर देताना आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते या ठिकाणी माझ्यासोबत आहेत। भास्कर जाधव सर, एकीकडे 5 तारखेला विजयी मेळावा होणार आहे आणि त्याची पाहणी केली जात आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय की आज विधान भवनामध्ये त्या शेतकऱ्यांसाठी कुठेतरी आपण पाहतोय की सरकार जे आहे त्यांच्या विरोधात बोलत आहे। मात्र शेतकऱ्यांची ज्या पद्धतीत आत्महत्यांची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे, काय याविषयी सांगा? या सरकारला शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही, त्यांच्या सुखदुःखाचं या सरकारला काही देणं घेणं नाही। आणि या मतदारांनी म्हणा किंवा त्यांनी त्या ठिकाणी काहीतरी काळबेरं करून काळा बाजार करून सरकार आणलंय, ते इतक्या मोठ्या संख्येनं सरकार त्यांचं आलंय, त्यामुळं एक प्रकारची मस्ती, एक प्रकारचा अहंकार आणि एक प्रकारचा गर्व या सरकारच्या वागण्यामध्ये आणि कार्यप्रणालीमध्ये आपल्याला सगळ्या ठिकाणी बघायला मिळतो। आणि म्हणून सरकार पक्षातला एक सदस्य असं डायरेक्ट आईबद्दल, बायकोबद्दल, बहिणीबद्दल, मुलींबद्दल, बापाबद्दल, पोरीबाळींबद्दल, पोराबाळांबद्दल बबनराव लोणीकर असं कसं बोलू शकतात की तुमच्या पायातली चप्पल, तुमच्या अंगावरची साडी, तुमच्या अंगावरचा ब्लाऊज हा माझ्या बापानं दिलाय, असं कसं ते बोलू शकतात? ही मस्ती आणि मस्ती केवळ सत्तेतून निर्माण झालेली ही मस्ती आहे। आणि म्हणून ही मस्ती जनतेनेच उतरण्याची गरज आहे, यापेक्षा दुसऱ्याच्यावर काय भाष्य करण्याची फार आवश्यकता नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।